नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 5 वाजलेत. घराकडे आहे मी. घराचं काम आता आपलं शेवटच्या टप्प्यावर आलं आहे. आता होतं आहे लगभग. लादी 2 रूमचे झाले, बाकी आहे थोडी, ती पुढील 4-5 दिवसात होईल. आणि थोडंसं प्लास्टर बाकी आहे. तर आता या ट्रिपमधला पण आजचा आपला शेवटचा दिवस. आत्ता संध्याकाळी निघतो आहे मी. संध्याकाळी जाताना ऑप्शन नाही, तर आजही एक ट्राय करूया आपण साखरपा अर्नाळा, जी की देवडे अर्नाळा जी गाडी आहे त्या गाडीने आपला प्रवास असणार आहे. तर आता तर घराकडे आहे, घरी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि मग परतीचा प्रवास चालू करूया. जाता जाता घराचा अपडेट असा दाखवतो तुम्हाला. गेले 2 ते 3 दिवस लाईट नसल्यामुळं आज फायनली थांबून आज चालू केलेलं आहे काम. तर ही पाठची पडवीची लादी लावून झाले. फक्त जे कटिंग्स आहेत त्या कटिंग्स उद्या परवा जेव्हा लाईट्स येईल तेव्हा ते कटिंग लावणार. त्यासोबत तिकडचा जो रूम आहे तर ह्या रूमचं पण सेम आहे. बाकीची लादी लावून घेतले, बाकीच्या कटिंग्स फक्त ठेवलेले. ते पण जसं जसं लाईट येईल तसं काम होईल. बाकी हॉल, पाठची पडवी, पुढची पडवी आणि हा एक रूम, ह्याची काम बाकी आहे. बाकी जवळजवळ काम आपलं बाकीचं सगळं झालं आहे. आता ही लादी 2-3 रूमची लादी, इथली टाईल्स आणि पुढची ढोलपुरी, एवढं काम फक्त बाकी राहिलं. ते पुढे 4-5 दिवसामध्ये मोस्टली होईल. तसा हा कामाचा अपडेट. चला मंडळी, आता घरी जाऊया आणि फ्रेश होऊया मस्त. चला मंडळी, आज संध्याकाळी आपण निघूया. तर घरी जातो वगैरे, फ्रेश वगैरे होऊया आणि परत येऊया सर्वांसोबत काकडी खायला. काकडी खायला, गणपती बाप्पाच्या आगमनाला, नवीन घरात जायला, सगळ्या गोष्टींसाठी परत येऊ. सामान वगैरे बऱ्याच जणांचं पावसामुळे झालं आहे काय असं सगळं अस्तव्यस्त ठेवावं लागलेलं आहे. कारण पावसाने यावर्षी जरा जास्तच गडबड केली. चला निघूया. हे आपलं मामाचं घर, इथे आपण राहतो आहे. तर मामा पण 1-2 दिवसात गावी येणार आहे. म्हणजे आपण परत येऊ तोपर्यंत गावाला असेल मामा बहुतेक. आहे हां 5:15 होय. आलोक पडला, समजत पण नाही किती वाजले आणि किती नाही. ते आईचा कागद. चला म्हणजे घरी आलो आहे. 6 वाजता आपल्याला निघायचं आहे. कृष्णादाची रिक्षा आहे, त्याच्या अगोदर जरा फ्रेश होतो, पटापट थोडाफार खाऊन घेतो. कारण ढाब्यावरती आपण शक्यतो जेवत नाही आहे. आणि आज परत एकदा भरोसा करूया आपल्या देवडे साखरपा अर्नाळा गाडीवरती आणि त्या गाडीने प्रवास करूया. ॲक्च्युली ती गाडी नालासोपाराला जायला खूप बरी पडते. म्हणजे इथेच चढला की आपला नालासोपाराला उतरला आणि ती गाडी वेळेत जर म्हणजे सगळं काही ओके असेल. आता बऱ्याच वेळा काय झालं आहे माहिती आहे का, मेंटेनन्समुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि गाडी ब्रेकडाऊन होते. पण असं काही झालं नाही. तर गाडी आपल्याला ती 5-5:30ला नालासोपाराला सोडते. त्यामुळे प्रवास छान होतो. त्यामुळे त्या गाडीशिवाय तिकडे गेल्यामुळे ऑप्शन पण नाही आहे. ट्रेनचा प्रवास काय 2-3 ट्रेन चेंज करा, त्यापेक्षा त्या गाडीने प्रवास चांगला असतो. तर आपली आजची पण तिकीट होती आणि उद्याची पण होती. तर आज बऱ्यापैकी कामं झाले तर आजच निघतो. कारण तिकडे ऑफिसची कामं पण पेंडिंग राहतात. कारण परत आपल्याला यायचं आहे आणि येताना सर्व फॅमिलीला घेऊन यायचं आहे. मग आपली गणपतीची परत सुट्टी असणार आहे. त्यामुळं मग एवढ्या सुट्ट्या जमायच्या नाही 2-2 आठवडे. त्यामुळे जातो, 5-6 दिवस काम करू आणि मग निघूया. आणि गावाकडचा पाऊस जो की सगळीकडेच पडतो आहे, गावाकडेच नाही, मुंबई, पुणे, गाव म्हणजे कोकण सगळ्या पट्ट्याला पाऊस पडतो आहे आणि भयंकर पडतो आहे. जसं की आगोटच भरले. हवा वगैरे भरपूर सुटले आहे. मेन काय माहिती आहे, पाऊस चालला असता जी हवा येते ना त्याने गावाला भरपूर त्रास होतो. हवा नाही पाहिजे, भीतीच वाटते. कारण मध्ये एकदा चक्रीवादळ आलं ना त्यापासून गावाला सगळेजण वारा आला की भीतातच. असो, चला मंडळी, पटापट फ्रेश होतो मस्त, मग निघूया. पावसामध्ये प्रवास कसा होणार आहे काय माहिती. चला मंडळी, अंघोळ झाले. भारी फिलिंग एकदम. आई जेव्हा असं तेल लावते ना भारी वाटतं. तर आता फ्रेश झालो आहे. आज जास्त काही खात नाही आहे. झालं आहे काय, मगाशी उशिरा जेवलो होतो. तर आता चहा बरोबर काहीतरी थोडंफार नाश्ता करतो, मग निघूया. पाऊस आहे ना असा जेव्हा बारीक होतो तेव्हा बरं वाटतं. तर मग
थोड्या वेळात जेव्हा वाढतो तेव्हा नको वाटतं. मामा आला. चला मंडळी निघूया. हो मे चला. हो निघालो. अरे श्यामदादा आला काय? चला येतो लगेच. म्हटलं श्यामदादा आला काय? बोललेलं येतो रे. आले काय? हां आले मग बरं झालं. हे का आले आले टायमिंगला आले. चला येतो लवकरच जाऊन लगेच येतो. तुम्ही थांबा तोपर्यंत. मी आता सगळ्यांची वाट बघत असतो. आवरावर करा तोपर्यंत तुम्ही. दादा पण आले बरं झालं टायमावर. चल बाय. ओके बाय. चला फोन करतो रात्री. बाय कर. बाहेर दे फोन. हां चल हां थँक्यू. चला चल दादा भेटू. हां शनिवारी येतोय. हां चला चल. चला आता आपण जाऊया पुढे. दादांना कापाची वाडी सोडलंय. 6 वाजलेत बरोबर. काय टेन्शन आहे. गाडी 7:15 7:30 नाही तर ती 8 पण वाजवते. जाऊ. भयंकर पाणी आहे. ॲक्च्युअलीच होईल नाही असं राहिलं तर. आजचं काय पाणी आहे बघा. तुफान पाणी. ते पाऊस एवढा पडतोय ना. भाऊ नदी म्हणतात टच झाले. भाऊ नदी हां टच झाले. अजून असाच राहिला तर वर जाईल पाणी. ही तिवऱ्याची नदी ही बघा. भयंकर पाणी आहे रे. पाणीच पाणी. पंचवण्यामध्ये आलो आहे. पाऊस वाढत चालला आहे. त्या दिवशी पण देवरुखला गेलो तेव्हा पण असाच होता पाऊस. म्हणजे असाच आहे पाऊसच असा आहे. आपल्याकडे जरा मला वाटतं कमी असतो. नाही रे तो थांबूनच येतो ना. असा पाऊस आपल्याकडे पण येतो थांबून थांबून. हां भयंकर पाणी. हे का आलं साचलंय पाणी. कितीचा वेळ लागणार आहे असाच पाऊस लागला तर. बघ ना लेवलला यायला का वेळ लागणार आहे. यावर्षी ऑलरेडी इकडं एकदा झालंय ना फुल पाणी भरलेलं. 2 वेळा झाले यावर्षी. आता काय असाच पाऊस आहे तर इथं काय वेळ नाही जाणार आहे यावेळेस पण. आता येईल वरनं पाणी. हां अजून वरचं पाणी यायचं बाकी आहे. इथं पण पाणी भरलं होतं. जोरात पाणी भरलं होतं त्यावेळेस. हे संगमेश्वर मंदिर. नदी आहे नदी. पाणी यायला जागाच नाही तिथं काय. हो बघा देवपाटाची नदीचं बघ काय आहे. बापरे. इथे पाणी जरा जास्त लवकर भरत असेल नाही. छोटासा पूल आहे ना. हां संगमेश्वर तांबेडी. हे किती वाजता ते संगमेश्वरवरून आहे? 6:30ला असेल. 7:30 7 वाजता असेल. 7 वाजता आहे. 7 नाही 5:45 झाले. मग 6:30ला. 6:30 आहे. ह्याच्यानंतर शृंगारपूर आहे. शृंगारपूर 6 वाजता आहे ना कातोडी ती. होय पण ती अजून गेले कुठं गेले ना अजून. आज आपल्या गाडीने लवकर नंबर लावला आणि आमची गाडी आपली वेळ गेली. हां आपली बरोबर वेळेत गेली. आज काय होतं दुसऱ्या गावातून उशीर झाला तर मग पुढच्या गावात जायला उशीर असं. कारण एकच एस टी सगळी ती फिरत असते टायमिंगवर. असा पाऊस गणपतीला राहिला आहे आणि गाडी वगैरे घेऊन येत आहे जरा आरामातची आहे. कारण कुठे खड्डा आहे काय समजणार नाही काय नाही. कारण मुंबई गोवा हायवे आलेला आहे आपला. कठीण परिस्थिती आहे. आणि मेन तर इथून संगमेश्वर ते रत्नागिरी जास्तच खराब आहे रस्ता. शास्त्री नदीला म्हणजे अर्ध्याहून जास्त पाणी झालं आहे. हा पैसा पणचा पॅच आहे तो काय करणार आहे. कुठला काय करणार काय नाही करणार. इथे सहन करायचं आहे गणपतीमध्ये. जरासं काय आता लावले नाही पॅच म्हणून पण त्या काय कामाचं नाही. उखडणार रे. कृष्णाचा पण आलेला तो पण गेला आता जस्ट. गाडी बघूया किती वाजता येते. इकडे गाड्या लागल्या आहेत. ही रत्नागिरी आहे दापोली रत्नागिरी. 7 वाजलेत. आपला 7:05चा टायमिंग आहे. तो बराच वेळ आहे अजून. थांबूया थोडा वेळ. बसायला लागेल निवांत. समोरचा जरा अपडेट देतो तुम्हाला. तर हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आपला बस स्टँड आहे. तर हा जो समोरचा ब्रिज आहे ना या ब्रिजचं काम सुरू असल्यामुळं सध्या
सगळं ट्रॅफिक जाम होतं आहे आणि इथे गणेशोत्सवामध्ये बराच जाम लागणार आहे. तो जरा त्रास यावर्षी सहन करावा लागणारच आहे. असो चला, सटाणा डेपोची गाडी आहे. सटाणा रत्नागिरीला चालली. इकडे जरा स्टँडमध्ये बसूया. हे नवीन स्टँड आपलं संगमेश्वरचं खास. तिकडे रत्नागिरी दापोली गाडी आहे. दापोलीला सासरवाडीला काय आता जायचं नाही आहे. आता तरी बसूया निवांत, गाडीची वाट बघत. गाडी आली की मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. डेपोच्या पाठची बाजू आणि हा देवरुख रोड. तर यावर्षी देवरुख रोड पण खराब झाला. म्हणजे संगमेश्वर ते बुरंबीपर्यंतचा रोड बऱ्यापैकी खराब आहे. उमेश निघाला काय बघूया. थोडा वेळ उमेशच्या इथे बसूया. बहुतेक बंद केलं त्याने. अरे निघालो आता गणपतीला शनिवारी आहे गाडी. 7:05ची आहे. 7:30पर्यंत येईल. साखरपा अर्नाळा आलेलो बघायला तुला. तर काय लोक बंद केला नव्हतं लवकर. नाही चहा नको होतो, घेतले मग घेऊनच आलो आहे. अरे तुम्ही पण आज इकडे जाऊ होय काय बाकी बस आता आलो म्हटलं. 7:05ची साखरपा अर्नाळा. ती कधी येईल तेव्हा येईल, बघूया. चला उमेशला पण भेटगाठ झाली. मला वाटतं उमेश गेला पण तेवढ्यात आला तो मार्केटमध्ये गेलेला वाटतं. तर इथे सध्या वॉशरूमची सोय भरपूर खतरनाक आहे संगमेश्वरला. नवीन बांधकाम आहे, चालू आहे, पण 1 नंबरसाठी ठीक आहे. 2 नंबरचे वांदे आहेत तिकडे. गणपतीच्या अगोदर चालू केली म्हणजे झालं. गाडीचं टायमिंग आपल्या आहे देवडे साखरपा अर्नाळ्याचा 7:05. ती काही कधीच वेळेवर येत नाही. ठीक आहे, सवय झालं आहे. वेळेवर आली नाही तर एका तास उशीर आले तरी चालेल, पण नाळासोपारापर्यंत काय होऊ दे नको, निवांत जाऊ दे. ब्रेकडाऊन झाले की प्रॉब्लेम होतो. पाऊस जरासा थांबला आहे आणि रात्रीचे 8:05 झालेत. बरोबर 1 तास उशिरा आपली गाडी आलेली आहे देवडे साखरपा अर्नाळा. ठीक आहे, तरी पण वेळेमध्ये. हा 13 नंबर अविनाश. 13 नंबर का? हो आहे ना. एकच लास्ट टाईमला जी आपण प्रवास केलेला ती गाडी नंबर होती 9434 आणि आज आपण जी प्रवास करतो आहे ती गाडीसुद्धा सेम आहे 9434. आशा करूयात गाडी रिपेअर झाली असेल व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आपला प्रवास होईल. तेवढे साखरपा अर्नाळा 13 नंबर सीट आहे आपली. चला गाडी निघाले संगमेश्वरवरून. गणपती बाप्पा मोरया. आजचा प्रवास जरा सुखाने होते. गाडीत वेळेवर आले. पुढे बघूया. गाडी तर सेम आहे. 8:40 झालेत. गाडी जेवायला थांबली बघा. बांबेड सुंदरी गाडी थांबले जेवायला. आणि ही कुठली गाडी आली? देवरुख आगाराची. पाऊस तुफान आहे आणि गर्दी कमी आहे. बऱ्याच वेळा असं कमी होतं की जेवायला गर्दी कमी असते. देवरुख आगाराची नवीन गाडी आहे. कुठली गाडी आहे काय माहिती. या गाडीने प्रवास करायचा आहे, अजून केला नाही कधी. देवडे साखरपा बोरिवली. अच्छा, साखरपा बोरिवली गाडी, नवीन गाडी आहे. जेवणासाठी गाडी थांबले. इकडे विमलेश्वर, साईकृपा, रामेश्वर, मोरेश्वर, इकडे अधिष्ठी कृपा, बऱ्याचशा ट्रॅव्हल्स आहेत. नवला देवी प्रसन्न आणि इकडे सोळजाई एक्सप्रेस. देवडे साखरपा बोरिवली. छान गाडी आहे. त्या नवीन गाड्यांपैकी एक देवरुख आगाराची गाडी आहे. देवरुख आगाराला पण नवीन गाड्या मिळाल्या वाटतं. आणि ही आपली देवडे साखरपा अर्नाळा. जेवणासाठी कसं आहे, घरातूनच आपण शक्यतो जेवण येतो. तर ढाब्यावरती जेवण कसं मिळतं काय मिळतं त्यापेक्षा घरातूनच जेवलेलं बरं. तर आपण जेवत नाही शक्यतो, वेट करूया. पाऊस काय थांबत नाही आता. मुंबईला नालासोपारा पण पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे. उद्याची परिस्थिती काय असेल बघूया. 9:23 झालेत. जेवणाचा जो काही ब्रेक होता तो संपला आहे. पुढचा प्रवास सुरू.
पाऊस काय अजून थांबला नाही आहे, बघूया पुढे. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक. 11:45 झालेत. आपण महाड डेपोमध्ये आलो आहे. गाडी जस्ट 2 मिनटं थांबले, तर थोड्याच वेळात निघेल लगेच. माणगाव डेपोच्या इथे आपण पोचतो आहे. माणगाव रेल्वे स्टेशनला पाणी भरलं आहे आणि बराच परिसर पाण्याखाली आहे. बघूया पुढचा आपला मुंबई गोवा हायवे तर बंद सांगतायत पूर्ण. पालीला जाऊ शकतो आपण या पुणे मार्गे, पण आता तो STला डायरेक्टली परवानगी नसते. परवानगी मिळाली तर त्या रूटने गाडी जाईल, नाही तर मग थांबावं लागणार आहे. माणगाव बसस्थानकामध्ये फायनली गाडी आपली आली आहे. आता माणगावपासून पुढचा मुंबई गोवा हायवे बंद आहे, कारण माणगाव रेल्वे स्टेशन आणि आसपासचा परिसर पाणी भरलं आहे पूर्ण. तर आता इथून परवानगी मिळाली तर मग इथून आपण राईट मारून जाऊ शकतो. पालीला बाहेर पडून खोपोली मार्गे पनवेल असा रूट मारू शकतो, जे आपण प्रायव्हेट गाडीने मारतो बऱ्याच वेळा. तर STला असं ॲक्च्युली अलाउड नाही आहे, पण आज बहुतेक परवानगी मिळेल. बघूया. 12:45 झालेत. गाडी वेळेत होती, पण पुढे आता पावसाने हाहाकार माजवला आहे, त्यामुळे रस्ता बंद आहे. चला, आपल्याला परवानगी मिळाली. आता आपण निघालो पाली मार्गे. पाऊस खूप आहे. आपली जी परवानगी आहे ती या पुणे रोडला तर आपण टाकले आहे, पण कोलाडला आपण परत बाहेर पडणार आणि मुंबई गोवा हायवे परत कनेक्ट करणार. चला, पण हा मधला जो पॅच आहे पाणी भरलेल्याचा तो स्किप होईल आपला. चला, फायनली परत मुंबई गोवा हायवे गाठलेला आहे. कोलाडला बाहेर आलो आहे. आता पुढचा प्रवास मुंबई गोवा महामार्गाने. सकाळचे 3 वाजलेत. फायनली आपण आता रामवाडीला आलो आहे. माणगावचं जे काय पाणी भरलेलं ते स्किप करून आपण डायरेक्ट कोलाडला बाहेर पडलो आणि आता पुढे आलो आहे. आता पुढचा प्रवास सुरू आहे. बऱ्यापैकी टायमावर आहे गाडी, आणि ही पण देवडे साखरपा बोरिवली पण सोबतच चालले. रामवाडीला थोडा चहा पाण्यासाठी गाडी थांबले, निघेल लगेचच. सकाळचे 5 वाजलेत. आपण ठाण्याला आलो आहे. पाऊस आहे बाहेर भरपूर. सकाळचे 5:45 वाजलेत आणि घोडबंदर रोडला आहोत. लकीली रोड आता ओपन झाला आहे. म्हणजे मगाशी 9-9:30च्या दरम्यान दाखवतो तर हा रोड क्लोज आहे पाणी भरल्यामुळं. सध्या तरी गाड्या चालू आहेत. पुढे ट्रॅफिक दाखवत आहे, पण बाकी सगळं ठीक आहे. पाऊस काय थांबायचं इकडे पण नाव नाही आहे. पडतोय रात्रभर बहुतेक. आता फाउंटनच्या इथे आपण पोहोचतोय. पावसाच्या अगोदर घरी गेलेलं बरं आहे. ॲक्च्युली आज हाय अलर्ट पण आहे मुंबई, पुणे, ठाणे सगळीकडे. दादा मगापासून गाडी चालवत आहेत. म्हणजे पनवेलच्या अगोदर दुसरे ते आराम करत आहेत. आता त्याच्यानंतर ह्याने गाडी घेतली. फाउंटनच्या इथे पूर्ण पाणी भरलं आहे. आता इथून लेफ्ट मारला तर आपण मुंबईला जाऊ शकतो, राईट मारला तर गुजरात, नालासोपारा. तर वरून ब्रिजवरून आपल्याला राईट मारायचं आहे. त्याच्यामध्ये खड्डे, कसले खड्डे आहेत बघा. गाडी अशी एकदम डान्स करते.
वसई फाटा हा धुमालनगरचा रोड आहे, पूर्ण भरलाय. नशिबानं आपण इथपर्यंत तरी आलोय. आता नालासोपाराची हालत काय माहिती नाही पुढे. 8 वाजले तर आपण नालासोपारा फाट्याला तर आलोय, बेलार फाट्याला. इथून 10-1 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आता शेवटचं अंतर पार करायचं आहे. वसई फाटा तर भरला होता पूर्ण, पुढे बघूया. भरला नालासोपारा एंट्री केले आतमध्ये, ते पूर्ण भरलं एकदम. वाकणपाडा पण पूर्ण पॅक झालाय पाण्याने. नालासोपारा ईस्टला पोचलोय. भयंकर पाणी साचलंय ईस्टला पण. चला बाबा, वेस्टला तर आलेला आहे. वेस्टला पण काय तलावच झालाय. आज आम्हाला चालत जावं लागणार, पर्याय नाही. छेडानगर बघायला लागेल. सावकाश नाही अर्नाळापर्यंत, निवान सावकाश जावा म्हटलं विरारपर्यंत. हे बघा, इथे टर्निंगला भरपूर पाणी असतो. इथे आतमध्ये डेपो वर केलाय ना, त्याने अजून प्रॉब्लेम झाला. इकडे पाणी जास्त भरायला लागला. हा, डेपो मोकळा केला ना त्याने, वर केला. काय पाणी, बापरे. डेपो पण अर्धा गेला एवढा वर करून पण. काढा मोबाईल वर सर्व. चला मंडळी, आलेलो तर आहे नालासोपारा डेपोमध्ये. आता इथे अशी अवस्था झाली आहे, आमच्या पट्ट्याला पण पाणी भरलं आहे. तर रिक्षा काय वाटत नाही मिळेल. जर जवळपास एरियामध्ये जरी घेऊन गेले तर जाऊया. डेपोतून बाहेर आल्यानंतर हा एक रोड गेला. इकडे ओम प्लाझा वगैरे आणि सोसायटी वगैरे आहेत, तर तिकडे पूर्णच जाम आहे. पावसातून गाडी वगैरे असे चालवणं म्हणजे मोठा टास्क. आणि आपल्याकडे पण छेडानगरला पण पाणी भरलं आहे. तर पाटणकरचंच अपडेट घेऊया, नेमकी काय हालत आहे. जाऊ शकतो की नाही? जाऊ तर शकतोय. एवढं पाणी आहे. उजला इच्छापूर्ती शनिदेव मंदिर, तिथला परिसर पण एकदम भरलेला आहे. इथे तर पाणी वाढत चाललं आहे असं दिसतंय आता. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. जरा मस्त फ्रेश झालो आहे आणि भयंकर पाऊस पडतोय. लकीली लवकर घरी पोहोचलो. मला वाटतं आज दिवसभराचा प्रवास असता तर अडकलो असतो कुठेतरी. काल माणगावमध्ये थोडंफार पाणी भरलं होतं, थोडंफार नाही भरपूर. माणगाव स्टेशन पूर्ण पाण्याखाली होतं. आता आजचा दिवसाचा अपडेट काय माहिती नाही. आणि त्याच्यानंतर मग गाडी आपली गेली जो माणगाववरून पालीला रोड जातो, पुणे रोड, त्या रोडने आतमध्ये जाऊन आम्ही कोलाडला बाहेर पडलो. मग पुढे आलो तर मध्ये घोडबंदरला पाणी भरलेलं, ट्रॅफिक होतं, बरंच काय होतं. त्याच्यानंतर
नालासोपाराला तर भयंकर हायवेला मुंबई गुजरात हायवेला पाणी भरलेलं. कसं तरी आलो नालासोपाराला उतरलो, त्याच्यानंतर रिक्षा काय मिळणं कठीण होतं कारण एवढं पाणी भरलेलं. तर मग चालत 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 घरी आलो आहे. मस्त वाटते. आता जरा मस्त गरमागरम वडे बनवलेत, मेदूवडे. तर मेदूवडे खाऊया आणि चहा वगैरे पिऊया, जरा मस्त वाटेल. अवनीने ऑलरेडी सुरुवात केली. अवनी कसं आहे? मस्त आहे. ओके. त्या मंडळी नाश्ता करायला सकाळचा. हा खाल्लं तू? खाल्लं? त्यानंतर दे. नवीन आणली ताटली? हो. कुठून आणली? मार्केट. हा झाला की नाही नाश्ता? झाला, तुम्ही खाऊन घ्या. ओके. चला मस्त थंडीचं वातावरण आहे, गरमागरम नाश्ता. हो थँक्यू. आल्या नाश्ता. हा आज काय जात नाही ऑफिसला, आता घरीच राहतो. चला मंडळी आता नाश्ता करतोय. तर हा पूर्ण ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता. पाऊस खूप वाढलाय. आता गणेशोत्सव येतो. हा व्हिडिओ ऑब्व्हियसली आहे 2-4 दिवस उशिरा आलाय. गणेशोत्सव येतोय. गणेशोत्सवामध्ये पण पाऊस असेल तर काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घ्या. स्वतःची गाडी नेताय तरी काळजी घ्या. सार्वजनिक गाडीतून जात आहे, प्रायव्हेट ट्रॅव्हल्समधून जात आहे तरी पण काळजी घ्या. पावसातून खूप खतरनाक पाऊस आहे. म्हणजे आज चांगला अनुभवला आहे. म्हणजे असं वाटलं की अडकतोय की काय पण नाही, कुठे अडकलो नाही. लकीली घरात सुखरूप पोहोचलो. एवढा पाऊस येईल अशी काय वाटलं नव्हतं. हवामान खात्याने अंदाज दिलेला, बऱ्याच वेळा तो असा काय रोखठोक नसतो, पण आजचा खरा ठरलाय. आणि नालासोपारा, विरार, वसई तर पूर्ण पॅक आहे. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आहे. कोकणातल्या ज्या काही नद्या आहेत, चिपळूणची नदी, आपली सावित्री नदी, जगबुडी नदी, आपली बाव नदी, शास्त्री नदी, सगळ्यांनी पातळी क्रॉस करायला सुरुवात केली. जर आज पाऊस नाही थांबला तर भयानक परिस्थिती येऊ शकते. असो चला मंडळी, पूर्ण ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ आता मुंबईला पोहोचलो आहे. हां बाय बाय. बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हा एलिफंट आहे. ओके. असं करतो. असं कुणी शिकवलं तुला? टीचरने शिकवलं. कॅमेरा आहे ना हातात, मग करतो. ओके चल बाय बाय. बाय बाय कर पहिला. बाय.